नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय आहे सामान्य विज्ञान, त्यामधला 5वा जो धडा आहे अणूचे अंतरंग, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचा जो पहिला धडा ते चौथा धडा, या धड्यांची जी स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर स्वाध्याय 8वी सायन्स ही प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. तसेच इथून पुढचे स्वाध्याय हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा नेक्स्ट चॅप्टरचे स्वाध्याय मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण आता यातला स्वाध्यायातला पहिला प्रश्न बघू. काय आहे पहिला प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न अ, थॉमसन व रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपात कोणता फरक आहे? तर आपण फरकासाठी असे हा चार्ट बनवलेला आहे. थॉमसनचे अणुप्रारूप, रुदरफोर्डचे अणुप्रारूप. तर त्यामध्ये पहिला बघा, थॉमसनच्या प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. तर रुदरफोर्डच्या अणुप्रारण, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. त्यानंतर दुसरा, अणू हा एकजिनसी धनप्रभारित गोल आहे आणि यातला अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असतो. विद्यार्थ्यांनो, त्यातील प्रश्न आ, मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय? संयुजा इलेक्ट्रॉन्स संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा. उत्तर बघा, पहिल्यांदा बघूत आपण मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय. तर अणूच्या बाह्यतम कक्षेत अथवा अष्टक स्थिती, द्विक अथवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी किंवा अणूची बाह्यतम कक्षा स्थिर होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची संयुजा होय. ही झाली त्याची व्याख्या. अणूच्या बाह्यतम कक्षेत द्विक अथवा अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी किंवा अणूची बाह्यतम कक्षा म्हणजे बाहेरचा हे जे कक्ष आहे याच्यामध्ये 2 किंवा 8 असे अणू होण्यासाठी, त्याच्यामध्ये ती कक्षा स्थिर राहण्यासाठी काही इलेक्ट्रॉन्स दिले जातात किंवा काही घेतले जातात. तर ती जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे त्याला त्या मूलद्रव्यांची संयुजा म्हणतात. संयुजा इलेक्ट्रॉन. आता बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन होय. तर बाहेरील कवचामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या इलेक्ट्रॉन्सला संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. हेलियम आणि निऑन या दोन्ही वायू मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूशी संयोग पावत नाहीत. ही मूलद्रव्य रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत, म्हणजेच त्यांची संयुजा 0 आहे. हेलियम अणूमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात व ते के ह्या पहिल्या कवचात सामावलेले असतात. के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n2 म्हणजेच 2 आहे. म्हणजेच हेलियमचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेले आहे. यालाच हेलियमचे इलेक्ट्रॉन द्विक असे म्हणतात. तर निऑन हा निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात के व यल ही 2 कवचे असतात.
तर एल हे शेवटचं आहे, म्हणजे त्याला संयुजा कवच आहे. एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे. यालाच निऑनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे असे म्हणतात. के, यल व यम या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजेच आर्गॉन होय. निष्क्रिय वायूंच्या संयुजा कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच संयुजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयुजा 0 असते. मग पुढे बघा काय दिलेलं आहे. निष्क्रिय वायू वगळता, आता हे जे सगळे होते ते निष्क्रिय वायू होते, हेलियम, ऑर्गॉन, निऑन. तर हे वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये इतर अणूंच्या बरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते, म्हणजेच त्यांची संयोजा 0 नसते. हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूच्या सूत्रांवरून उदाहरणार्थ H2 किंवा HCl हायड्रोजनची संयोजा 1 आहे. हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून दिसते की हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन K या कवचात आहे, म्हणजेच हायड्रोजनमध्ये पूर्ण द्विक म्हणजे 2 होण्यासाठी या स्थितीपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी आहे. याचाच अर्थ असा आहे की मूलद्रव्याची संयोजा व त्यांच्या संयोजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे. तर बघा आपलं उत्तर या ठिकाणी पूर्ण होत आहे. दुसरा, आता त्यातील ई प्रश्न. अणुवस्तुमानांक म्हणजे काय? कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 हे कसे ते स्पष्ट करा. तर बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूत अणुवस्तुमानांक म्हणजे काय. त्यातला पहिला पॉइंट, अणूच्या केंद्रकातील आहे. समजा हा जो केंद्रक आहे तर या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक संख्या असे म्हणतात. हा जो केंद्रकामध्ये प्रोटॉन आहे प्लस जो न्यूट्रॉन आहे यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक संख्या असे म्हणतात. दुसरा मुद्दा, कार्बनचा अणुअंक म्हणजे कार्बनची प्रोटॉन संख्या 6 आहे. तर कार्बनसाठी आपण धरायचं झालं तर प्रोटॉन संख्या आहे 6 आणि वस्तुमान संख्या ही कार्बनमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या आहे. म्हणजेच आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय असतं? प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या, म्हणजेच न्यूट्रॉन सुद्धा किती असणार आहे? 6, म्हणजे 6 अधिक 6 12, म्हणजेच 6 प्रोटॉन अधिक 6 न्यूट्रॉन 12. म्हणून कार्बनचा अणु क्रमांक 6 आणि अणुवस्तुमान क्रमांक 12 आहे. तर समजलं असेल तर पुढचा प्रश्न आपण ई बघूयात. अवअणुकण म्हणजे काय? विद्युत प्रभार, वस्तुमान व स्थान या संदर्भात 3 अवअणुकणांची थोडक्यात माहिती लिहा. तर उत्तर बघा, जो कण अणूचा एक भाग असतो, हा जो अणू आहे इतका सूक्ष्म आणि त्या अणूचा सुद्धा एक जो कण आहे याचा जो भाग आहे आणि तो अणूपेक्षाही लहान असतो, अशाला अवअणुकण असे म्हणतात. तर या ठिकाणी मी हायलाइट करते अवअणुकण. ओके, देन केंद्रामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन हे 2 प्रकारचे अवअणुकण असतात आणि केंद्रकाबाहेरील भागात इलेक्ट्रॉन हा अवअणुकण असतो. केंद्रामध्ये आपण मगाशीच भेटलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि केंद्रकाबाहेर असतात ते असतात इलेक्ट्रॉन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोटॉन बघू. तर विद्युत प्रभार असतो 1 इलेक्ट्रॉन, वस्तुमान असतं 1 U, स्थान अणूच्या केंद्रकात असते आणि प्रोटॉन हा अणु केंद्रकात असणारा कसा आहे? धन प्रभारित अणु
अवअनुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्यांच्यातील प्रोटॉनमुळे असतो. तर तो प्रोटॉन हा कसा आहे, केंद्रकात असतो, शिवाय त्याच्याकडे धनप्रभारित अवअनुकण म्हणून ओळखलं जातं. न्यूट्रॉन, तर न्यूट्रॉनचा प्रभार हा 0 असतो. वस्तुमान 1 U असते. स्थान हे अणूच्या केंद्रकात असते. 1 U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. म्हणजे हायड्रोजन मध्ये सोडलं तर बाकी सगळ्या मूलद्रव्यांच्या मध्ये न्यूट्रॉन असतात. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन. तर या इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो, ते आपण -1 E इलेक्ट्रॉन असं दर्शवतो. तर वस्तुमान हे प्रोटॉनच्या अणुवस्तुमानापेक्षा 1800 पटीने ते कमी असतं. आणि त्याचं स्थान कुठं आहे बघा, तर केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. जसे की आपण मघाशी बघितलं, हे त्याच्या ज्या कक्षा आहेत, तर इथं हे असे असतात इलेक्ट्रॉन. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा ह्या पदाऐवजी कवच किंवा शेल हे पद वापरतात. म्हणजे त्याला कक्षा म्हणत नाही, तर त्याला काय म्हणतात, कवच असं म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये शेल असं म्हणतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. तर आता पहिल्या कवचात आहे, दुसऱ्या आहे का तिसऱ्या आहे, याच्यावरून त्याची ऊर्जा ठरवली जाते. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला या व्हिडिओची मदत होत असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा, आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला, आता दुसऱ्या प्रश्नातला पहिला प्रश्न जो की अ आहे, अणूचे सगळे वस्तुमान केंद्रात एकवटलेले असते. तर कारण द्यायला सांगितलेले आहेत. तर बघा, त्यातला पॉइंट पहिला, अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते, बरोबर. आणि या केंद्रकात कोण असतात, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असतात. तर केंद्रभागी असतात प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, जे की धनप्रभारित केंद्रक आहे. दुसरं, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या वस्तुमानाच्या तुलनेत नगण्य असते. म्हणजे ते ह्या दोघांच्या वस्तुमानापेक्षा खूप कमी असतात. मगाशी आपण बघितलं की 1800 पटीने त्याचं वस्तुमान जे असतं ते कसं असतं, कमी असतं. तसेच अणूचे एकूण वस्तुमान केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या संख्येवर अवलंबून असते. हे आपण बघितलं. एकूण वस्तुमान हे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजेच एकूण वस्तुमान असतं. त्यामुळे अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. तर हे झालं याचं कारण. आता प्रश्न आ, अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. तर बघा विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर, केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग. तर हा जो आहे हा मधला केंद्रक, आणि या बाहेरील भाग म्हणजे काय असतात, त्या कवच म्हणतो याला आपण, यांचा मिळून अणू बनतो, बरोबर. तर दुसरा मुद्दा, अणूचे केंद्रक धनप्रभारित असते, तर इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात. तर केंद्रकामध्ये असतो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, आणि बाहेरच्या भागामध्ये असतात न्यूट्रॉन, जे की असतात ऋण. इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये किंवा कवचांमध्ये आपण म्हणू परिभ्रमण करतात. तिसरं, अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्ये इतकीच असते. तर बघा, याच्या बाहेरील, अणूच्या बाहेर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता याच्यामध्ये समजा 4 इलेक्ट्रॉन्स असतील पहिल्या कक्षेमध्ये, 2 इलेक्ट्रॉन्स असतील, तर त्याच्या आतमध्ये जे प्रोटॉन्स असणार आहेत ते आणि हे काय असणार आहेत, सेम असणार आहेत. म्हणजे बाहेरचे जे इलेक्ट्रॉन्स संख्या आहेत ती संख्या आणि आतमध्ये जे प्रोटॉन्स आहेत यांची संख्या ही काय असते, सेम असते. त्यामुळे विद्युत प्रभारित संतुलन होऊन अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, कारण इलेक्ट्रॉनची संख्या आणि केंद्रकामध्ये जो प्रोटॉन संख्या असते त्या सारख्या असतात.
आता ई प्रश्न, अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते. पहिला मुद्दा बघा उत्तरातील, अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या सांगितली. दुसरं, प्रोटॉन व न्यूट्रॉन पूर्णांकात असल्यानेच अणुवस्तुमानांक सुद्धा पूर्णांकातच असतो. तर प्रोटॉन सुद्धा आणि न्यूट्रॉन सुद्धा याच्या दोघांच्या ज्या व्हॅल्यू आहेत, ज्या संख्या आहेत, त्या कशा असतात, पूर्णांकातच असतात. त्यामुळे त्यांची जी ही बेरीज असते, अणुवस्तुमानांक म्हणजे काय, प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज, त्यामुळे अणुवस्तुमानांक सुद्धा कसा असणार, पूर्णांकातच असणार. पुढील प्रश्न ई, परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंचा स्थायी भाव असतो. तर बघा विद्यार्थ्यांनो उत्तर, अणूचे एकूण वस्तुमान हे केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या संख्येवर अवलंबून असते. यामुळे अणूचे सगळे वस्तुमान धनप्रभारित केंद्रकामध्ये एकवटलेले असते. दुसरा मुद्दा, ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. तर केंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराने संतुलित राहतो, म्हणजे अणूला स्थायी भाव प्राप्त होतो. तर विद्यार्थ्यांनो पुढचा तिसरा प्रश्न आहे, व्याख्या लिहा. तर व्याख्या लिहा हा प्रश्न परीक्षेमध्ये 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर चला बघू काय आहे. पहिला आहे अणू. तर अणूची व्याख्या काय आहे बघा, अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय, जो की भौतिक क्रिया, रासायनिक क्रिया ही याच्यामध्ये आपली ओळख कायम राखणारा लहानात लहान कण, मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. ब, समस्थानिके. बघा उत्तर, मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे. निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र विभिन्न असे अणू असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके असं म्हणतात. क आहे अणुअंक. उत्तर बघा याची व्याख्या, अणूमधील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला अणुक्रमांक म्हणतात. अणुक्रमांक Z द्वारे दर्शविला जातो. ड आहे अणुवस्तुमानांक. तर आता याची व्याख्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पाठ झाली असेल, याच्या आधी बऱ्याच वेळेला आपण ती घेतली आहे. उत्तर बघा, अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असे म्हणतात आणि हा अणुवस्तुमानांक A या अक्षराने दर्शविला जातो. ई, अणुभट्टीतील मंदक. उत्तर बघा, अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो त्याला अणुभट्टीतील मंदक असे म्हणतात. चला विद्यार्थ्यांनो प्रश्न चौथा आलेला आहे, जो तुमच्या आवडीचा आहे, खूप सोपा आहे. सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. तर व्यवस्थित अशी आकृती काढली तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याचे जास्त चान्सेस असतात. तर त्यातली पहिली काय विचारली आहे बघा, रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग. तर ही अशी जी डायग्राम आहे ही तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. तुम्ही जशी दिलेली आहे तशीच्या तशी काढायची आहे, प्लस व्यवस्थित नावं या ठिकाणी द्यायची आहे. हे काय, अल्फा म्हणजेच कण उत्सर्जक, त्यानंतर सोन्याचा पत्रा हा जो दाखवला आहे चौकोनी, हा सोन्याचा पत्रा आहे. तर इथे ही जी चीर आहे इथून हे कण जात आहेत आणि तिथून ते प्रतिदीप्तिमान हा पडदा बसवलेला आहे. तर हा आहे रुदरफोर्डचा विकिरण प्रयोग.
त्यानंतर दुसरं आहे थॉम्सनचे अणुप्रारूप. तर याच्यामध्ये ही सुद्धा तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, अशीच व्यवस्थित काढायची आहे. थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. त्यानंतरची पुढची दिलेली आहे मॅग्नेशियमचा अणुअंक 12 इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन करायला सांगितलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपण अशा प्रकारे ते हा आहे केंद्रक, याच्यामध्ये 12 प्रोटॉन 12 न्यूट्रॉन दाखवलेले आहेत. केंद्रकाभोवती पहिला जो आहे हा पहिले कवच, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये आहेत 8 इलेक्ट्रॉन आणि पुन्हा आहेत हे तिसऱ्या कवचामध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन. मग आपण असं पुढे लिहायचं सुद्धा, मॅग्नेशियमचा अणुअंक 12. ठीक आहे, इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या सेम असते, त्यालाच आपण अणुअंक असं म्हणतो 12. तर 12 म्हणजे 12 प्रोटॉन आणि 12 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियमच्या मध्ये बघा आता याच्यामध्ये बघा 2 8 2 अशी यांची हे इलेक्ट्रॉन स्वरूपण केलेले आहे. आता पुढचा आहे ऑर्गॉन अणुअंक 18 इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन. तर ऑर्गॉनचा अणुअंक आहे 18. तर प्रोटॉनची संख्या सुद्धा दिलेली आहे 18 आणि इलेक्ट्रॉन्स बाहेरचे जे आहेत हे 18. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये हा आहे केंद्रक, याच्यानंतरच्या पहिल्या शेलमध्ये आहेत 2 इलेक्ट्रॉन्स, नंतरच्या शेलमध्ये आहेत 8 इलेक्ट्रॉन्स आणि पुन्हा त्यानंतरचा तिसरा शेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहेत 8 इलेक्ट्रॉन्स. असे एकूण 18 इलेक्ट्रॉनचं हे स्वरूपण आहे. ओके, तर आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न 5वा, रिकाम्या जागा भरा. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे आहेत. उत्तर बघा, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अवअणुकण आहेत. तर चला आपण याला हायलाइट करू, अवअणुकण आहेत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे इलेक्ट्रॉनवर उत्तरामध्ये बघा काय आहे, ऋण प्रभार असतो. त्यानंतर प्रश्न, अणु केंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच हे आहे. तर आपण मगाशीच बघितलं, हा झाला अणुकेंद्रक, हा झाला पहिला कवच, दुसरा कवच आणि तिसरा कवच. तर हे आहे केंद्रक. तर यातला हा जो पहिला कवच आहे याला काय म्हटलं जातं, के. त्यामुळे आपण उत्तरामध्ये काय लिहिणार आहोत, अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच के हे आहे. त्यानंतर प्रश्न, मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 2 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशियमच्या संयोजा कवच हे आहे. तर आता यामध्ये बघा, हे कवच इथे मी दाखवते तुम्हाला एक्सप्लेन करून. हे कवच झालं के, त्यानंतरचं कवच असतं एल आणि त्यानंतरचं हे असतं एम. मग शेवटच्या कवचामध्ये जितके इलेक्ट्रॉन्स असतात त्याला काय म्हटलं जातं, संयोजा इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं आणि त्याला संयोजा कवच असं म्हटलं जातं. म्हणजेच इथं कोणतं येणार मग ते कवच, संयोजा कवच एम हे आहे. शेवटचं जे कवच आहे त्याला संयोजा कवच म्हटलं जातं, तर एम ए आहे. तर चला पुढे मॅग्नेशियम. ओके, पण झालं. आता 6वा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, अ गटामध्ये काय दिलेलं आहे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. ब गटामध्ये ऋणप्रभारित, उदासीन, धनप्रभार. उत्तर आपण बघू, प्रोटॉन वरती असतो धनप्रभार, इलेक्ट्रॉन वरती असतो ऋणप्रभार आणि न्यूट्रॉन असतं उदासीन. विद्यार्थ्यांनो, चला पुढचा 7वा प्रश्न बघू. दिलेल्या माहितीवरून शोधून काढा. तर त्यांनी माहिती दिलेली आहे, इथे आहे ही सोडियम, तर अशी 23 11 अशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे. कार्बन 14 6, क्लोरीन 37 17 असं दिलेलं आहे. तर आता आपल्याला काय काय सांगितलंय, यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 12 आहे. तर एन ए वजा झेड म्हणजेच अणुवस्तुमानांक वजा अणुअंक.
तर तो किती दिलेला आहे 23 आणि वजा 11 केले तर आलेला आहे 12, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या 12 आहे. तर याच्यामध्ये बघा 14 आणि 6 दिलेले आहे. तर अणुवस्तुमानांक आहे 14, जो की इथं दाखवला जातो. इथं तो किती दाखवलेला आहे 23 आणि हा जो आहे अणुअंक. तर याच्यामध्ये अणुअंक आपण लिहू पुन्हा. अणुअंक आहे 6. ठीक आहे. क्लोरीनसाठी प्रोटॉन संख्या 17 आहे, म्हणजेच ही. तर चला विद्यार्थ्यांनो, याच्याबरोबरच आपला हा स्वाध्यायाचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.